व्हीएन नाईक संस्थेचे आदरणीय अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, खास मधुकर वाघ सरांना शुभेच्छा देण्यासाठी विक्रमगडहून आलेले तिथले आमदार हरिश्चंद्रजी भोये, त्यांच्या सौभाग्यवती पत्नी, या ठिकाणी क्रांतीवीर व्हीएन नाईक संस्थेचे आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य तालीम संघाचे सन्माननीय पदाधिकारी बलकवडी साहेब, त्याचबरोबर त्यांचे उत्तमराव दळवी आणि सर्व शिक्षण क्षेत्रातले आणि सर्व सामाजिक क्षेत्रातले सर्व व्यासपीठावरचे सन्माननीय व्यक्तिमत्व आणि तेवढेच सन्माननीय व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व व्यक्तिमत्व, सर्वांना मी प्रथम वंदन करतो. आज मधुकर खंडेराव वाघ या एका अवलिया शिक्षकाचा सेवाकृतीचा समारंभ आहे. 33 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिक्षण क्षेत्रामध्ये घालवल्यानंतर जेव्हा माणूस शेवटच्या दिवशी वळून पाहतो, त्यावेळेला आपण कुठून कुठून संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत हे आपल्याला जाणवतं. शिवड्यासारख्या अत्यंत ग्रामीण भागामध्ये जन्माला येऊन व्हीएन नाईक मध्ये 33 वर्षे सेवा करीत असताना 12 बदल्या त्यांच्या वाट्याला आल्या. प्रत्येक संस्थेमध्ये राजकारणाचा भाग असतो. मराठा विद्याप्रसारक मध्ये बी आहे, आमच्या संस्थेत बी आहे, आपल्याकडे बी आहे. मामा, आपण सत्तेवर आले की आपले जे राईट लेफ्ट असतात त्यांच्या सोयी होतात, बाकीच्यांच्या गैरसोयी होतात. आपण सत्तेवर आले की त्यांचे राईट लेफ्ट जवळ येतात, लगेच तुमचे दूर जातात. परंतु एम.के. वाघ असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी संस्थेशी निष्ठा ठेवली, कुठल्या व्यक्तीशी निष्ठा न ठेवताही. एम.के. वाघांच्या दोन्ही बाजूने जे सँडविच झालं त्याच्यामध्ये 12 बदल्या एम.के. वाघांच्या नशिबी आल्या. परंतु या एक लहऱ्याच्या मातीशी एम.के. वाघांचं काहीतरी ऋणानुबंध आहे. एम.के. वाघ जसे तळागाळातून आले तसे या परिसरामध्ये असणाऱ्या सर्व तळागाळातल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याचं काम रात्रंदिवस सराव करून, कबड्डी असेल, कुस्ती असेल, व्हॉलीबॉल असेल, या सगळ्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना पुढे कसं नेता येईल याच्यासाठी सातत्याने संघर्ष करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून या एक लहऱ्यामध्ये प्रत्येक घराघरापर्यंत एम.के. वाघ सरांचे संपर्क आहे. आज जो हा सगळा जमाव जमलेला आहे, आज जे सगळे लोक आलेले आहेत ते एम.के. वाघ सरांवरती प्रेम करणारे लोक आहेत. याच एम.के. वाघ सरांनी सगळ्यात मोठी डेअरिंग अशी केली की याच स्टेजवरती इथे रात्रीचं स्नेहसंमेलन घेतलं आणि 5 तास हे स्नेहसंमेलन चाललं. कुठलीही अडचण, कुठलीही भानगड, कुठलाही वाद न होता. लोक दिवसा सुद्धा स्नेहसंमेलन घ्यायला घाबरतात, काही भांडणं होतील, वाद होतील याच्यासाठी. परंतु त्यांच्या पाठीमागे प्रकाशजी घुगे हे जे खंबीर नेतृत्व आहे व्हीएन नाईकचं, ते ठामपणे उभं होतं. आणि आम्ही स्वतः साक्षीदार आहोत की अत्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे सगळे गुण दाखवण्याची संधी ह्या सगळ्या व्यवस्थापनानं करून दिलेली आहे. आज पाठीमागं वळून पाहत असताना निष्ठा कशापासून शिकली पाहिजे हे एम.के. वाघ सरांकडनं शिकलं पाहिजे. एम.के. वाघ सर हे माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून शिक्षक सेनेमध्ये 25 वर्षापासून काम करतायत. आणि अनेक प्रसंग असे आले की समाजाबरोबर जायचं की संघटनेबरोबर जायचं, असे जेव्हा संभ्रमावस्था निर्माण झाली त्या वेळेला एम.के. वाघ सरांची निष्ठा बदलली नाही. असा निष्ठावान एक कार्यकर्ता जो तळागाळातून आलेला आहे, विद्यार्थ्यांसाठी राबलेला आहे, त्याची सेवापूर्ती होते. सेवापूर्ती म्हणजे मी तर समजतो असं मामा की आता वाघ मोकळा होतोय. 30 तारखेनंतर वाघ हा तुमच्या कचाट्यात आता राहणार नाही. याच्यानंतर त्याच्यासाठी खूप व्यासपीठ उपलब्ध आहेत, तालीम संघ उपलब्ध आहे, क्रीडा शिक्षक संघटना उपलब्ध आहे, शिक्षक सेनेमध्ये तो काम करतोय आणि सामाजिक कामाचं त्याचं फार मोठं जाळं आहे. ग्रामपंचायतीमध्ये शिवाजी महाराजांचा, शिवड्याच्या ग्रामपंचायतीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी जी कमिटी आहे त्याच्यासाठी रात्रंदिवस त्यांना साथ देणारं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे गावापासून तर सगळ्या जिल्हाभर काम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि ते व्हीएन नाईक मध्ये आहे, हे या संस्थेचाही अभिमान आहे. आणि आम्हाला सगळ्यांना तर एम.के. वाघ सरांचा फार अभिमान वाटतोच. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि या एम.के. वाघ सरांनी हे जेवढं काम केलं
त्याच्या पाठीमागे एक वाघीण आहे. परंतु मला वाघीणबाईला एवढं सांगायचंय, बाई आतापर्यंत हा वाघ तुझ्या ताब्यात अर्धाच होता आणि पगार मात्र पूर्ण मिळत होता. 30 तारखेनंतर पगार अर्धा होणार आहे आणि हा वाघ पूर्णपणे तुझ्या ताब्यात राहणार आहे. तर इथून पुढे या कुटुंबाला सर्व प्रकारचं सामर्थ्य, सगळ्या प्रकारचं ऐश्वर मिळो. जो दुसऱ्यासाठी करतो त्याला देव आपोआप देत असतो आणि म्हणून दोन्ही हाताने समाजासाठी करणारा हे व्यक्तिमत्वाला देव भविष्यामध्ये काही कमी पडू देणार नाही. त्याचं आरोग्य ठणठणीत आहे, मुलं चांगली आहेत, मुलगी चांगली आहे, मित्रमंडळीचा गोतावळा मोठा आहे आणि म्हणून पुढच्या वाटचालीसाठी मी मधुकर खंडेराव वाघ यांना खूप खूप शुभेच्छा देतो. शिक्षक सेनेच्या वतीने देतो. मराठवाड्याच्या एक शिक्षकांचा मोठा मेळावा आता तिथे सुरू आहे. राज्याचे शिक्षक सेनेचे अध्यक्ष सन्माननीय किशोरभाऊ दराडे त्या ठिकाणी आहेत आणि मला तिथं पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून मी सन्माननीय अध्यक्षांची थोडीशी माफी मागतो आणि माझ्या वतीनं सत्कार करून मला जायची परवानगी द्यावा अशी विनंती करतो. त्या ठिकाणी मला पोहोचणं गरजेचं आहे, म्हणून आपण मला परवानगी द्यावी ही मी विनंती करतो. वाघ कुटुंबाला आणि मधुकर वाघ यांना भविष्यामध्ये प्रचंड यश मिळो. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीने जो छोटासा सत्कार शिक्षक सेनेच्या वतीने आम्ही करतो त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो.